बाई जाऊ दे मला. तू जा आधी ना, तू पहिला जा. हा आता काय झालंय? स्टोव पेटवून आग लावली का कॅप्टन कुकने? तसं काही नाहीये. अरे फिर थोबडे पे 12 काय को बजे थे तुम्हारे. अरे कॅप्टनने ठरवलंय की तो इथेच थांबणार आहे आणि त्याने आपल्यासाठी ठरवलंय की आपण त्याचं ऐकणार आहोत. असं कसं चालेल? म्हणजे त्यांचा हुकूम आपला ऐका. हा ना, म्हणजे कसं चालेल? आपण मालक आहे ना, आपण कसं ऐकायचं सगळं त्याचं? बाई आपला आवाज असला पाहिजे. हो पण प्ले आणि पॉज तो करणार आहे. त्याने माझा फोनही कॉन्फिस्केट केला यार. काय तोडला? अगं कॉल घेतला, फोन घेतला आणि परत देत नाही. बाई तरी सुद्धा गलत आहे ना, गलत आहे. बाई त्या कॅप्टनला ना टोचन द्यावे लागणार आहे. सांभाळू ना, पण सांभाळू. मी सांगते सांभाळूनच करतोय काय, सांभाळून कर. चल 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 चल. कसं आहे, सूप पिऊन झाल्यानंतर मेन कोर्स सुरू करण्याआधी ग्लासने हा पॉइंट दाबायचा आणि आवाज रिस्पेक्ट भाई, रिस्पेक्ट. ते रिस्पेक्ट बिस्पेक्ट आपल्याला काही जमत नाही. तूच बोल. कस्टमर आहे बाहेर. हे बघ बाई कॅप्टन, टाइम बोल. हे बघ बाई कॅप्टन, तू आर्मी मॅन आहे. आपण सुद्धा एनसीसी स्कॉलर बॅच स्काउट गाईड केलंय. त्यामुळे आपण 1-on-1 जेंटलमॅन टॉक करू. ओके ओके. तर तू आम्ही नसताना, म्हणजे दुसऱ्या कामात बिझी असताना ऑर्डर घेतली, पहिल्या कस्टमरला जाऊ दिलं नाही, त्याबद्दल फुल रिस्पेक्ट बाई, फुल रिस्पेक्ट. पण तू इथे थांबायचं स्वतः डिसाईड करतो, आम्ही तुझं ऐकायचं हे स्वतः डिसाईड करतो. पहिल्याच दिवशी हंटर चालवायला घेतो, हे आपल्याला मान्य नाहीये. ओव्हर अँड आउट. अरे इलाका हमारा, धमाका तुम्हारा, ऐसे कैसे चलेगा? हे बघ, हे हॉटेल आहे ना, ते आम्ही स्वतः उभं केलंय मेहनत करून. रंगकामापासून साफसफाईपर्यंत सगळं आम्ही स्वतः केलंय. त्यामुळे इकडे हा जर मात चालणार असेल ना, तर आम्हाला चालणार नाही. इकडनं निघून जायचं, आम्ही दुसरं कोणतरी बघू. आणि तसंही काय लागतं जेवण बनवायला? कोण पण बनवू शकतं जेवण. त्यामुळे हे असलं इकडे चालणार नाही. हे म्हणजे असं झालं आपलीच मोरियन. पुढं काय रे पप्या? मुक्ता कळलं त्यांना. हा तेच. आणि हा त्या पोरीचा फोन रिटर्न करून टाका. ओके. नाही करणार. म्हणजे मराठी कळत नाही काय? जोपर्यंत काम संपत नाही तोपर्यंत नाही. तर आता बघ बाई कॅप्टन, हे बघ, तुझं एज आणि आर्मी मधलं वेटेज याचा आपण आतापर्यंत रिस्पेक्ट केला. हा, पण आपण सुद्धा आपल्या लेवलवर येऊन बोलू शकतो. हा, तू पटकन तिचा मोबाईल देऊन टाक, नाहीतर सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं?
काय झालं काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला म्हटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली आहे त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्यात नेहा आले आई मी येते हो काकू येते सावकाश जाग हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया